पुस्तके वाचल्याने वैचारिक आणि बौद्धिक विकास साधला जातो. प्राध्यापक जामदार. निप्पाणीत ग्रंथालयात राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह सांगता समारंभ संपन्न. ग्रंथ आणि ग्रंथालय ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आणि बौद्धिक विकास साधण्यासाठी ग्रंथालय आणि पुस्तके ही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मानवी जीवनाचा विकास वृद्धिंगत होण्यासाठी पुस्तके ही आपल्याला मार्गदर्शन करत असतात, असे मत प्राध्यापक नानासाहेब जामदार यांनी व्यक्त केले. ते निप्पाणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयात राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह सांगता समारंभ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक मंगलदास कांबळे हे उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत आणि प्रास्ताविक ग्रंथपाल गोरखनाथ मदाळे यांनी केले. पुढे बोलताना जामदार म्हणाले, पुस्तके ही ज्ञानाची खजिना असून ज्ञान साठवण्याचे उत्तम माध्यम आहे. शिवाय ज्ञानाचा संग्रह करून संपूर्ण मानवी जीवनाला बौद्धिक आकार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. फोन केल्यानंतर आज एक उत्तम अशा प्रकारचं कवी संमेलन आपल्याला अनुभवायला मिळालं. जे शालिनीताईंची सावित्रीबाईंच्या पासून सुरू झालेली कविता ती पुढे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते येणारच होते. संजय आज तब्येतीमुळे त्यांनी कविता सादर केली नाही, पण तो या ठिकाणी उतरून आला. माझा मित्र प्रकाश, सुशीलजी, माधुरी या सगळ्यांनी उत्तम अशा पद्धतीच्या कविता सादर केल्या. मगाशी बोलताना शालिनीताईंनी सांगितलं की 94ला कविता लिहिली आणि ती आत्ता प्रकाशित झाली. तुम्ही तसं काय मानू नका, तुम्ही खूप भाग्यवान आहात. आमचे गुरु ज्यांचं पुस्तक आता तुम्हाला दिलेलं आहे ते वाचा. त्यामध्ये डॉक्टर आर.एन. कुलकर्णी त्यांनी कविता लिहिल्या होत्या 1974ला गोविंदराव हायस्कूलला असताना, आणि त्यांचा मृत्यू झाला कोरोना काळात 2019ला. आणि त्यांच्या मृत्यूनंतर 5 वर्षानं गेल्या वर्षी त्यांचा कस्तुरी नावाचा काव्यसंग्रह आम्ही प्रकाशित केला. 48 कविता 48व्या वर्षी रघुनाथ कडाकणेंच्या हस्ते तो कार्यक्रम घेतलेला 30 तारखेला. आणि त्याच्या 2 दिवसाआधी महादेव मोरे यांचं निधन झालेलं. तर माझा प्रयत्न आणि तळमळ अशी आहे, आणि त्याला गोरखनाथांनी चांगली साथ दिली की निपाणी आणि निपाणी परिसरातले जे साहित्यिक आहेत त्या सर्व साहित्यिकांचं, म्हणजे पुढच्या पिढीला बाबा इथं आमच्या इथे लिहिणारे कोण कोण आहेत हे समजायला पाहिजे, तर त्यांची पुस्तकं एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राध्यापक मंगलदास कांबळे म्हणाले, ग्रंथालय ही सर्वांना दिशा देणारे माध्यमे आहेत. याचा लाभ सर्वांनी घेऊन आजच्या युवा पिढीला वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे असून वाचनाची गोडी लागणे गरजेचे असल्याचे सांगितले. ज्यावेळेला एंट्री करतो कर्नाटक राज्यामध्ये, तर सुरुवातीलाच निप्पाणी नगरी ही निप्पाणी नगरी लागते. आणि ह्या निप्पाणी नगरीमधून आपण मराठी भाषेची अस्मिता या ठिकाणी जपलेली आहे. तर ही मराठी भाषेची अस्मिता मला थोडीशी खंत वाटते, कारण आम्ही इथं सीमा भागात म्हणून आपण राहतो, परंतु आम्ही बरेच जण महाराष्ट्रामध्ये आम्ही नोकऱ्या करतो तिथंच राहतो. परंतु ही मराठीची अस्मिता जी आहे ही टिकवण्याचं काम या ठिकाणी या निप्पाणी वासियांनी केलेलं आहे. खरोखरच त्यांचं अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आपल्या निप्पाणी नगरीमध्ये अनेक लेखक, अनेक कवी जन्मलेले आहेत. आणि मगाशी सर म्हणाले की जर त्यांची लिस्ट काढायला गेली तर 1 दिवस लागेल. तर या निप्पाणी नगरीतील ज्येष्ठ लेखक जे म्हणतो आपण, त्यांचा देखील या ठिकाणी आपण म्हणजे कार्यक्रम घेतला होता. म्हणजे 2-3 कार्यक्रमासाठी मी उपस्थित होतो. महादेव मोरे या निप्पाणी नगरीचे ज्येष्ठ लेखक, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं लेखनपद गाजलेलं आहे. त्याचनंतर या ठिकाणी डॉक्टर अच्युतराव माने सर, तेही तत्ववेत्ते या ठिकाणचे आहेत. या कार्यक्रम प्रसंगी भागातील लेखक, कवी आणि पत्रकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी कवी, लेखक यांनी मनोगते व्यक्त केले. यामध्ये लेखिका शालिनी पवार, कवयित्री राजश्री चव्हाण, किरण मिस्त्री, प्रकाश जाधव, पत्रकार अमोल नागराळे, सुशील कांबळे, माधुरी मिस्त्री आदींनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी या कार्यक्रमास कवी, लेखक, वाचक वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल गोरखनाथ मधाळे यांनी मानले.